प्रत्येकाने ऐकत समजून घ्या. नाही असं हात तिथं राहू दे हे लावलं असं चेक करा. ॲडो दिला का चेक करा. चेक. भैया सचिन हो हो आशिष ठेवते बघा. सचिन तू इथे ये, सचिन तू इकडे ये. समोर आला. अभिजित एवढा लेपल लागला. हो हो त्या लेपलला तीनला हो खाली लावा मॅडम बघा टेस्ट एक मिनिट काय म्हणाले ते बोल. हे सुरू करायच्या आधी मला एक विचारायचं आहे. तुमचं झालं का तयारी? मला एक काय प्रश्न विचारायचा. एक मिनिट आहे. इथे दार बंद करा रे, बाहेरचं दार बंद करा. चल पळा. पाणी दे पाणी. नाही माझं म्हणणं काय आहे. अरे एक मिनिट ऐकता का जरा बाबा. इथं ठेव ठेव. माझं म्हणणं काय आहे की अत्यंत गडबडीत झालेलं आहे. हे फॅन बंद कर बाबा. बाहेरच दार बंद करा. हे चालायला झालं तुम्ही बाहेर पळा. तपासक आमच्या दृष्टीने सोयीचं काय होईल मी सांगू का. हे जरा एवढं हे करू नका. एवढं जर अत्यंत काही गडबडीत आम्ही गेलेलो. त्याचं खरं कारण ऐका जर 4 वाजताची स्वतः कॉन्फरन्स तुम्हीच सांगितली. त्यामुळे उद्यापासून आचारसंहिता लागेल. काही गोष्टी बोलता येणार नाहीत. त्यामुळे आम्ही खरं सांगायचं तर त्यांनी काल जे काही केलेलं आहे त्याचा काही फारसा काळजीपूर्वक अभ्यास केलेला नाही. परंतु तुम्ही सगळेजणच होता. माझं म्हणणं असं आहे की आज आमचं जेवढं कुटुंब इथं होतं इथं हजर आहे. त्यांना तुम्हाला काय बोलायला लागेल. जे काही डायरेक्ट आरोप केले तर जे आमच्यातनं निसटतील ते एक उदाहरण सांगा की रामराजांनी असं केलं, अमुक केलं. ते कोरेची शेवटची क्लिप उदाहरण म्हणून हे तुम्ही आम्हाला विचारलं तर बरं पडेल. हे मग आम्हाला बोलणं सोपं. म्हणजे हे काय आठवत नाही अशातला भाग नाही. ते कुठेतरी आता एवढ्या सगळ्या भानकडे. पण माझी तयारी काय चालली होती. आमच्या तिघांची भेटच होत होते. त्यांनी जसं केलं तसं इव्हेंट करायचं माझ्या डोक्यात होतं. तर ते उद्या झाली असते. पण आता उद्या तुमचं सगळं जाणार. ते सगळं इलेक्शन कमिशनवरच जाणार. ठीक. पहिल्यांदा चला सुरू. नमस्कार. मी रामराजे नाईक निंबाळकर, माजी सभापती, माजी मंत्री, महाराष्ट्र राज्याच्या आणि सातारा जिल्ह्याच्या गेले 30 वर्ष सक्रिय राजकारणात
आमच्या कुटुंबाचे जे काही राजकीय विचार आहेत, राजकीय संस्कार आहेत, त्याला धरून मी काम केलेलं आहे. आज इथं सगळं माझं बहुतेक कुटुंब, माझा मुलगा अनिकेत, जे बंधू रघुनाथ राजे, माझे दुसरे बंधू संजीव राजे, माजी आमदार दीपकराव चव्हाण आणि माझी धाकटी बहीण सोबत राजे, बाकीचे सगळे बाहेर असल्यामुळे आम्हाला काही एकत्र आणता आले नाही. प्रश्न असा आहे की जे काही घडलं 23 तारखेला ते माझ्या दृष्टीने पोलीस तपासात काय निघतंय हे माझ्या दृष्टीने फारसं महत्वाचं नाही. आणि ते मी तेव्हाच बोलून दाखवलं होतं की पोलीस काय पद्धतीने करतील इतकंच नव्हे, स्पष्ट शब्दात मी सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांच्या न्यायबुद्धीवर माझा विश्वास आहे, असं मी दोनदा बोललेलो आहे. मागेही बोललो होतो, आत्ताही बोलतो. त्यांचा पहिला आरोप असा आहे, मला नावही घ्यायची इच्छा नाहीये, परंतु त्यांचा पहिला आरोप असा आहे की हे सगळं रामराजांनी केलं. माझं त्यांनी टोपण नाव मास्टर माइंड ठेवलेलं आहे. मास्टर माइंडने का केलं तर देवेंद्र फडणवीस साहेबांची जी सभा होती किती तारखेला होती तुम्हालाही माहिती, 26, ती कॅन्सल व्हावी. आम्ही असले उद्योग करत नाही, कारण माझी पार्टी वगैरे आहे, ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मागच्या वेळेस त्यांच्या इलेक्शनच्या काळात सभा झाली होती, त्यात नीरा देवघरच्या कालव्याचं उद्घाटन झालं होतं, तेव्हा मी त्यांना फोनही केला नव्हता. यावेळेसही फोन केला नाही, तुम्ही या येऊ नका. त्यांचे कार्यक्रम असतात, त्यांना त्यांचे कार्यक्रम घ्यायचे, कॅन्सल करायचे पूर्ण अधिकार. माझा यापुरता या सर्व भानगडीचे संबंध दोनच या ठिकाणी, की ज्या हॉटेलमध्ये हत्या झाली त्याचाही मास्टरमाइंड मीच होतो का, कशी झाली, काय झाली, हे पोलिसांना या जिल्ह्याची सवय बसलेली आहे की पोलिसांना डायरेक्शन जातात, ते काही एक व्यक्तीकडनं जातात आणि मग ते सगळं होतं. हे जिल्ह्यातल्या व्यक्ती, माझं म्हणणं नाही की राज्यातले व्यक्ती कोण पोलिसांना इथं डायरेक्शन, तो मास्टरमाइंड मी आहे का? सगळ्याचा मास्टरमाइंड मी आहे. माझ्यावर त्यांनी 1-2-250 कोटीची डिफेमेशनची केस लावावी, पुरावे द्यावेत. 4 गोष्टी मला आठवतात त्या मी बोलणार आहे. मी आत्महत्येचं प्रकरण स्पष्ट बोललेलो आहे की त्या मुलीची आत्महत्या तिच्या काही वैयक्तिक कारणामुळे असेल किंवा अन्य कारणामुळे असेल, त्याचा सखोल तपास हा नीट पद्धतीने व्हायला पाहिजे. त्या मुलीने तक्रार केली होती ही फलटण पोलीसच्या, ग्रामीण पोलीसच्या विरुद्ध त्यांच्या डिपार्टमेंटकडं, आणि माझी DYSP श्री धस, कागद आहे का रे आपल्याकडं, कागद आहे का, तिथं असेल बघ, धस साहेबांच्याकडे ती तक्रार केली होती. धस साहेबांनी त्या मुलीला उत्तर दिलं नाही. ती तक्रार दाबून गेल्याची माझी बातमी आहे. तिचं म्हणणं होतं, तिचा आरोप होता की रात्री 12 वाजता पोस्टमार्टम वगैरे अमुक तमुक फलानं झालं. ह्या त्यांच्या गोष्टी आहेत. माझं काय मास्टर माइंड असायचा प्रश्न. मला हे माहिती नव्हती. ती मुलगी आजही मला माहित नाही कुठं राहते, मला माहित नव्हती, काहीच माहित नव्हतं. आत्महत्येशी माझा काठीचा संबंध नाही. धस साहेबांचं मी नाव घेतलं त्याचं कारण माझी तर सगळ्यांनाच विनंती आहे की धस साहेब कोणामुळे आले, कोणामुळे बदली झाली, त्याचा शोध तुम्हीच घ्या. आणि धस साहेबांनी या तालुक्यात खरं सांगायचं तर आत्ता आलेले जे DYSP आहेत त्यांना अजून बरंच शिकायचंय. धस साहेबांनी काय केलं नाही एवढं सांगा. माझी तर माहिती अशी आहे की रात्री 1:30 वाजता FIR एक्स व्यक्तीच्या घरी लिहिली जात होती, ते सांगितलेलं होत होतं. तर पहिली माझी मागणी आहे की जशी SIT या मुलीच्या कैलासवासी संपदा, डॉक्टर संपदाच्या मृत्यूची, तो अनैसर्गिक आहे, नैसर्गिक आहे,
आत्महत्या आहे तो विषय वेगळा. ह्यांची SIT धस साहेबांची ही आम्हाला वेगळी लावून पाहिजे, ही माझी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्पष्ट मागणी आहे. कारण मी त्यांना आज सकाळीच काही संदेश पाठवले होते की साहेब मला माफ करा, महाजन त्यांचे 96 सालपासून 99 सालपासून अत्यंत उत्कृष्ट संबंध आहेत. त्यांच्या कामगिरीबद्दल विरोधी पक्षात असताना मंत्री म्हणून 14 ते 19 असताना, मी सभापती असताना त्यांची कामगिरी, त्यांची उत्तरं, त्यांचं लेजिस्लेटिव्ह वर्क, त्यांची बुद्धी, त्यांची साईट याबद्दल मला पूर्ण पार्टी आणि पार्टीचे विचार हे माझ्या मनात कधी शिवत नाही. माझ्या मनात विकास ही माझी संस्कृती आहे, इकडची जनता, माझी मुलं, हे ते संस्कार आम्हाला संस्थान धस साहेबांच्या काळात ह्या ज्या केसेस आहेत 277 त्याचा जे उल्लेख करतायत त्यांनीच केलेला आहे, अंधारे मॅडमनी केलेलं आहे, मला माहितीच नव्हतं. या 277 केसेस कोणाच्या काळात झाल्या असतील? धस साहेबांच्या काळात झालेल्या. आमची बातमी अशी आहे की असा फॉर्मॅट आहे, त्या फॉर्मॅटमध्ये फक्त नावं बदलली जातात आणि सही केली जाते. आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या कोणाच्या? माझा सगळा मुद्दा एकच आहे की फलटण तालुक्याची बदनामी झाली का नाही हे फलटण तालुक्याच्या महाराष्ट्राच्या जनतेने, आम्ही म्हणतो आम्ही शिवाजी महाराजांचे आमचे जावई, संभाजीराजांचा आजोळ, आणि जर असं म्हणलं जात आहे की पोलीस बळाचा वापर करून 4 कारखाने आहेत, त्यांनी वाचून दाखवले ह्याचे एवढे त्याचे तेवढे, आमच्या विरुद्ध का हो कधी श्रीराम कारखान्याच्या विरुद्ध तक्रार झाली नाही? एकाएक मुकादमाने तक्रार केली आहे श्रीरामच्या विरुद्ध, त्याचं उत्तर कदाचित संजीव राजे देतील. शरयू कारखान्याची कधी तक्रार झाली? फक्त यांचीच तक्रार का झालेली आहे? आणि ही तक्रार ज्यांच्या काळात झालेली आहे त्यांच्या SIT होणं हे नैसर्गिक न्यायाला धरून आहे. आणि हे सगळं पोचतंय, हे DYSPकडे पोचतंय की त्यांच्या डिव्हिजनमध्ये झालेल्या गोष्टी आहेत. त्यावेळी बाकीचं काही जरी झालं तर SITची मागणी 277 केसेस जर खऱ्या असतील, FIR जर फाडले गेले असतील, तर मला वाटलं तर वकिलीचा सल्ला घेऊन मी हे 277 केसेस हायकोर्टात नेणार आहे आणि त्याची SITची मागणी करणार आहे. हा माझा नंबर 1चा मुद्दा आहे. नंबर 2चा मुद्दा, आगावणे कोणाचा कार्यकर्ता? आगावणे कुठल्या पार्टीतनं उभा होता? 14 आणि 19 मला वाटतं ना, 14 आणि 19 दोन्ही वेळेस दीपकराव तुमच्या विरुद्ध उभा होता आणि भाजपकडनं उभा होता, बरोबर आहे? एकदा काँग्रेस, आपण तर काँग्रेसमध्ये नव्हतो, राष्ट्र. पण त्यांच्यात काय झालं हे त्याच्या मास्टर माइंड मीच. आज मी तयारीत नाही, मी तुम्हाला पाहिलं तर कोणाला तरी क्लिप पाठवून देतो की ज्या सौभाग्यवती आगावणे काल तिथं आल्या होत्या आणि मागे बोलल्या होत्या अंधारेबाईंच्या तिथं, त्यांची एक क्लिप आणि रणजित दादांची क्लिप ही कधीच माझ्याकडे आलेली आहे. त्यात त्यांनी स्पष्ट सांगितलंय की सुरू कोणी केलं, अमुक केलं, तुम्हाला मिटवायचं असेल, हे फार महत्वाचं वाक्य आहे. आगावणेला कस्टडीत दिगंबरला व्हिडिओ काढायला लावा आणि माझ्याकडे पाठवा की रामराजांनी मला करायला लावलं. ही पद्धत जी आहे, आणि यांनी सांगायचं माझा काय संबंध नाही, रामराजांनीच करायला लावलं. ठीक आहे, माझा फोटो दाखवला. आता त्यांच्या मुलीला आत्महत्या मीच करायला लावली आणि ती आत्महत्या खोटी आहे असं जर कोण म्हणत असेल तर याला विकृती म्हणायची नाही तर काय म्हणायचं? आमच्या हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं, मग काय हॉस्पिटल आम्ही काढलं ते हॉस्पिटल, तिथं मुली आल्या होत्या, आल्या असतील नाही तर सुविधामध्ये होते, सगळं खोट. रिपोर्ट हे बघ,
आणि तिथून त्या भारतीय हॉस्पिटलला ट्रान्सफर केल्या कारण त्या सिरियस झाल्या. आता मला तुम्ही सांगा, या तालुक्यातल्या 2 मुलींनी आत्महत्या केली, प्रयत्न केला, हे कारण सोडलं आणि त्यांना जर मदत केली तर माणूस केला धरून आहे की नाही आहे का? ते आम्हीच केलं आणि त्याच्यातही मास्टर माइंड मीच आहे. यांची सवयच अशी आहे की धंदेच असे करतात आणि ते अंगाशी आले की कोणामुळे झाले तर रामराजांच्यामुळे झाले. दुसरं एक उदाहरण देतो. कालच्या त्यांच्या प्रेस कॉन्फरन्सची हे नाही, 1-1.5 आहेत सुरवडीचे प्रल्हाद पाटील, त्यांनी कारखान्याचा बट्ट्याबोळ केला आणि ते म्हणतात माझी प्रॉपर्टी घालवली, रामराजेंनी घालवली. आता रामराजेंनी काय घालवली? यांनी उद्योग केले फलटण शुगरचे आणि त्यांचं काय एनसीएलटीत झालं ते झालं, कोणाची चूक? हे जे सगळं चाललेलं आहे यात फलटणची आबरू कुठे राहिली एवढं मला सांग. आणि याच्यात राजकारण तरी कुठं काय राहिलंय मला सांग. कार्यकर्ता यांचा, त्यांच्या जवळचा कार्यकर्ता, काय त्यांची घेणी देणी असतील त्याचे त्यांनी पुरावे दिले. आम्हाला काय करायचे त्याशी? आणि बेसिकली मी तुम्हाला एक सांगू का की या 23 सालपासनं माझी खासदाराचं नावच मी कधी घेतलेलं नाही, कधीच घेतलेलं नाही. मी कधीही म्हणलेलं नाही की माझी खासदार आणि त्यांची PA यांना तुम्ही, आणि अंधारे मॅडमने तरी काय केलंय? कोण म्हणलंय त्यांना आरोपी करा? चौकशी करा ही मागणी करायची नाही लोकशाहीत का? तर यांची 3 सुसाईड नोटमध्ये नाव आहेत. एक हे आगावणे, एक ननवरे आणि एक परमारे, इनडायरेक्टली और डायरेक्टली संदीपचे. संदीप काय ते आपलं मुंडे, संपदा म्हणून. अहो त्यांना इन्व्हेस्टिगेशनला तुम्हाला बोलवता येत नसेल, मग मला तरी इन्व्हेस्टिगेशनला माननीय मंत्री जयकुमार गोरे यांच्या केसमध्ये केवळ माझे फोन होते म्हणून जिथं तुम्ही लोक बसलाय तिथंच माझी 4 तास तपासणी झाली. आम्ही तपासणी समोर गेलो. हे सांगतायत ते तपासणी नको, हे नको. कोण घाबरतंय? मी तर म्हणलं करा, काय करायचं. परवाच एका सभेत म्हटलं की तुरुंगात टाका मला फलटणसाठी, मी तुरुंगातही जायला तयार आहे. आणि तुम्हाला कोणी सांगितलं की हा प्रयत्न झाला नाही? ते कुठे आहे रे? ते कुठे आहे तो शिवराज? तुम्हाला केस तो पेपर तोही दाखवतो. 22 सालची गोष्ट आहे. 2 कॉन्ट्रॅक्टरची भांडणं होती. ते कॉन्ट्रॅक्टर माझ्या संबंधित आहेत. त्यांची भांडणं चालली होती. त्यांची एकमेकात काय पैसे घ्यायला नाही, माझा काही काढीचा संबंध नव्हता. विषय असा आहे त्यात की त्या 2 केसेसमध्ये ह्या माणसांनी दुसऱ्या एक केस झाली, तर नाव तर येणारच आहे त्यामुळे मी नाव सांगतो. निकम नावाचा कोणतरी कॉन्ट्रॅक्टर आहे, त्या कॉन्ट्रॅक्टरनी दुसऱ्या लोकांच्यावर केस केली. हा मूळ विषय. त्याच्यात त्यांनी बरंच गोंधळ घातला. दुसरी तक्रार यांनी EOW कडे करायला लावली. तेव्हा कोणी केली होती? EOWनी माझ्या ऑफिसला सभापती या नात्याने अमुक अमुक तारीख जी आहे मी तुम्हाला दाखवतोय, पाहिजे तर तुम्हाला हे देतो. EOWच्या वैरागकर नावाच्या असिस्टंट इंजिनियरनी श्री रामराजे नाईक निंबाळकर सभापती अमुक अमुक तारखेला कुठं होते याची लॉगबुक मागवा, अमुक अमुक निकम त्यांनी त्याच्यावर तक्रार केलेली आहे आणि त्यासंबंधी आम्हाला चौकशी पाहिजे. त्यांचा आरोप असा होता त्या निकमाचा की रामराजांनी त्या माणसाला उचललं, त्यांच्या पुण्याच्या घरी आणलं, किडनॅपिंग आणि खंडणी अशी तक्रार करा अशी EOW कडे तक्रार केली. त्याच्यावरही ते वागलं नाही. कारण ते माझ्या ऑफिसने उत्तर दिलं तेव्हा मी पुण्यातच नव्हतो, मी सातारला जिल्हा बँकेच्या बैठकीत होतो. तो विषय संपला. हे सद्गृस्त कोण जे होते त्यावेळेचे सत्ताधारी 22 साली, हे पुणे कमिशनरकडे गेले. पुणे कमिशनरकडनं मला फोन यायला लागले की असे सद्गृस्त आलेत. ते म्हणतात की EOWला सांगून रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर केस लावा. त्याची पहिली बातमी मला कोणी दिली असेल तर संजीव राजांनी, त्यांना तुम्ही विचारू शकता. आणि मी नाव घेणार नाही त्या अधिकाऱ्याचं. शेवटी मी, देवेंद्र फडणवीस साहेब मला माफ करतील अशी माझी अपेक्षा आहे, की शेवटी मी त्यांना फोन केला आणि म्हणलं देवेंद्र साहेब हे काय चाललंय? ते म्हणाले तुम्ही काळजी करू नका, जे काय चाललंय ते गैर आहे,
आणि राजकीय माणसाला कुठेही इथं धक्का लागायला नाही पाहिजे असं देवेंद्र फडणवीसांनी पुणे कमिशनरला सांगितलं. आणि हे म्हणतात की मी मास्टर माइंड आहे. मग ह्याचा मास्टर माइंड कोण आहे? आम्ही चौकशी तरी केली, आम्ही तक्रार तरी केली. काही झालं तरी रामराजांनीच केलं. रामराजांना काय दुसऱ्या आयुष्यात उद्योग नाही. काय केलं तर मी विकासाची कामं आणतो. आता विकासाची कामं आणतो, सारखं जे नीरा देवघरचं चालतंय त्यांचं. मला प्रश्न विचारायचा आहे की मी जर धरणा आणि 66 किलोमीटर पर्यंत कालवा आणला नसता तर फलटण तालुक्यात पाणी तरी आलं असतं. 19 साली हे खासदार झाले. त्यांनी पहिला आरोप केला अजितदादांच्यावर, शरद पवारांच्यावर की पाणी चोरलं. आणि त्यांचा माणूस उभा कुठनं राहिला 2025. हा सगळा जो घोटाळा चोर बाजार चाललेला आहे हा फलटण तालुक्याच्या विकासाला शोभणारा नाही. आगवणीची केस झाली, ते नंदू रणवरेची केस झाली. आता मी त्याला सांगितलं मी मास्टर माइंड आहे का की बायको बरोबर आत्महत्या कर. त्याची चौकशी नाही. आम्ही तक्रारी तरी केल्या. उलट यांनीच त्याच्या भावाला बोलवून सांगितलं की रामराजांनी करायला लावलं अशी तक्रार. आता ह्या किती गोष्टी मी तुम्हाला सांगू की वैयक्तिक त्यांना जनाधार नाही. कालची माणसं वगैरे आजकाल माणसं आणण्याचं शास्त्र झालेलं आहे. काल त्यांचे जे काही तथाकथित इव्हेंट झाला त्याच्या खालच्या कॉमेंट जर कोणी वाचल्या तर तुम्हाला कळेल की प्रतिक्रिया काय. त्यांचं त्यांना दाखवलं. दुधाचा अभिषेक केला हा इव्हेंट नाही तर काय. दूध कोणाला घालतात? माझ्या माहितीने शंकराच्या पिंडीवर घालतात, देवाला घालतात. देव आहेत का? मग स्वतःला जर देव समजत असतील तर फलटण नगरपालिकेचं पाणी तरी घेऊ नका, तेवढं तरी वाचल. तिथं दूधच घाला, कुठेच्या फॅक्टरीतनं दूध घ्या. हा सदग्रस्त म्हणलं तर नात्यात आहे, म्हणलं तर नाही. कारण नाईक निंबाळकरांची ही संस्कृती नाही. एक्स्टॉर्शन, प्रशासकीय दबाव यातनं यांनी जे कारस्थानं रचून सर्वसामान्य माणसाला हैराण करून सोडलंय त्याला मी शेवटपर्यंत विरोध करणार आहे. आणि याच्यात त्यांच्या बीजेपीचा काही संबंध नाही, आपल्या पार्टीचा संबंध नाही. फलटण तालुक्यात आमच्या घराने 1200 वर्ष इथं जनतेचा सांभाळ केलेला. लोकशाहीत योगायोगाने का व्हायना आमच्यावरती जबाबदारी आलेली आहे, पुढच्या पिढीवर जबाबदारी आलेली आहे. आमची लोक ही आमची मुलं आहेत, त्यांना आम्ही बर्बाद होऊन देणार नाही हे महाराष्ट्राच्या जनतेला मी स्पष्ट सांगू इच्छितो. प्रश्न राहिला संजीव राजांनी त्यांच्याकडं कॉम्प्रोमाइजला केली. आत्ताच्या इलेक्शन मनोमिलन, मनही नको मिलनही नको. हे उभे होते 24 साली. तर हे बोलणं गरजेचं आहे. स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र साहेब 24 साली मला वाटतं उपमुख्यमंत्रीच होते. उपमुख्यमंत्री अजितदादा, मी, संजीव राजन, माझा मुलगा अनिकेत राजे समोर बसले होते. भविष्यातले खासदार नाईक निंबाळकर आणि आमदार गोरे साहेब. काय आमची बातचीत झाली ती झाली. यांनी कॉम्प्रोमाइज केलं, मग तुम्ही कशाला पाया पडाल तिथे गेला. मी तिथं स्पष्ट सांगितलं होतं की या माणसाच्या स्टेजवर मी येणार नाही. देवेंद्र साहेब मला माफ करा, मोदी साहेब आणि मेहता आपले अमित शाह साहेब यांच्याबद्दल बोलायला मी स्वतःला फार मोठा माणूस मानत नाही, परंतु ज्या माणसांनी
माझ्या आई वडिलांची लग्न आणि हे सगळं जे काढलं, इतकी मानहानी सहन करून मी या माणसाबरोबर कदापि तडजोड करणार नाही. त्यांच्या घराबद्दल बोलायचं झालं तर यांचे वडील जे माझे मित्र होते त्यांची मी माफी मागतो. इथे लग्न माझ्या आजोबा नसते तर लग्न झालं असतं का पेट्टू? लग्नालाच कोण तयार नव्हतं. इंदुराव गेले, इंदुराव कसे असले तरी आशा नव्हते. आणि या माणसाचं माझं वैयक्तिक काही नाही, त्याच्या मनोवृत्ती जी विकृत आहे ही विकृती त्याने त्याच्यापाशी जर ठेवली आणि त्याला उगाच मुलामा त्याने आणलेला आहे की मी फार सॉफिस्टिकेटेड आहे, मी फार उद्योगपती आहे, त्यांच्या उद्योगाबद्दल तर मला काहीच बोलायचं. पण मी एक आपल्याला सांगेन की ते जे काय करतात, ज्या पद्धतीने उद्योग करतात, आज ना उद्या तो फुगा फुटणार आहेच. फक्त सत्तेतनं पैसे आणि कर्ज कशी मिळवायची याचं जर अप्रतिम ज्ञान कोणाला असेल तर या सद्गृहस्थाला आहे, हे जाहीर मी बोलतो. तर या माणसाविषयी मला काही जास्त बोलायची इच्छा राहिलेली नाही. बाकीचे जे फुटकळ कोण बोलत होते, दिलीप भोसले साहेब, काय बोलू, मास्टर माइंड मीच आहे. गेले 2 टर्म त्यांच्या मंडळी बहिणी या आमच्याच नगरसेवक, त्यांची मुलं आमच्याकडे येणार. आता ह्या सगळ्या गोष्टी, सगळ्यात वाईट जर कोण बोलत असेल तर ते श्रीमंत स्वतःला जे लावून घेतात ते शिवरूपराजे. शिवरूपराजांनी अजितदादाची बाजू घेतली. अजितदादांची बाजू का घेतली हे त्यांना माहिती. आम्हाला काय माहिती आहे की कोणी त्यांना किती पैसे दिले हे आम्हाला माहिती. दिले असतील नसतील भाग वेगळा आहे. त्यांना सभापती केलं, मार्केट कमिटीचं सभापती केलं, त्यांना जिल्हा बँकेत घेतलं, त्यांच्या वडिलांना जिल्हा बँकेत घेतलं, त्यांच्या वडिलांना श्रीराम कारखान्याला यांच्या वडिलांनी संचालक केलं. हे मूळचे कुठले तो? हे आहेत कोल्हापूरचे. सर्वस्कर म्हणजे काय तिकडची पदवी आहे मला काय माहिती. आले किती झाले इथं? 67 साल, 76, 72. या तालुक्यासाठी त्यांनी काय केलं? श्रीराम कारखाना काढला. श्रीराम कारखान्यात कधी भांडवल गुंतवलं? फलटण एज्युकेशन सोसायटीला कधी मदत केली? मालोजी बँकेला कधी मदत केली? आणि मग त्यांनी म्हणाले की आम्ही फलटण, आम्ही अमुक. ह्याच्यातही राष्ट्रवादी काँग्रेसचा काही संबंध नाही. आणि सगळ्यात वाईट असं आहे की माजी खासदारांनी इकडं प्रेस कॉन्फरन्स घेत होत्या अंधारे मॅडम, त्यांची क्षमा मागितली आणि सगळं मीच करायला लावलं. अहो मी तर काहीच बोललो नाही त्यांना, एक अक्षर त्यांचं काढलेलं नाही, कारण मला माहिती आहे पुढे काय होणार. हे काय करणार, मला टार्गेट करायचा प्रयत्न केला आणि रामराजांनी तालुक्याची बदनामी केली. तुमचा जन्म हीच तालुक्याची पुण्याई असं म्हणायची वेळ आलेली आहे. कारण आमचा जन्म इथं तिथं व्हायला नको होता असं वाटतं. इतका पुण्यशील माणूस नाईक निंबाळकर घराण्यात तुम्हाला कुठेही दिसणार नाही. अजूनही त्यांची प्रकरणं बाहेर काढायची म्हटली तर काढते. अजून थोडे 2च दिवस थांबा. त्यांच्या सौभाग्यवती ते माझ्या मित्राची कन्या आहेत, त्यावेळी आम्ही कित्येक वेळा गप्प बसतो. त्या माऊलीकडे बघून आम्ही गप्प बसतो. त्यांचं घर किती घरंदाज होतं, माणसं किती चांगली होती याची मला पूर्ण कल्पना आहे. मला काय त्यांच्याविषयी बोलायचं नाही, त्यांच्या संसाराविषयी बोलायचं. परंतु काल जो एकंदरीत नाटक रचलं गेलं, दुधाचा अभिषेक तर सोडूनच द्या, मला जर वेळ आली तर मी कदाचित गोमूत्र शिपडून घेणार आहे, हे तुम्हाला मी सांगून ठेवतो. विषय असा आहे, स्वतः दाय मारून रडले, परंतु दिगंबर आगवण्याच्या आणि नंदूच्या डोळ्यातल्या आसूला आणि त्यांच्या त्रासात कुठल्या तपासात एक बेल मिळाला की लगेच आत जातो, गाड्या बाहेर उभ्या असतात, पोलीस चौक. आगवणे काय, हे मुकादम काय, ही कुठली पद्धत? 16 केसेस त्या बाई म्हणतात आमच्यावर. त्या बाईंची माझी ओळख होती का तर इलेक्शन काळात माझ्याकडे त्या आल्या, त्यांनी फोटो दाखवला की ती येतात. आता रघुनाथ राजांना गाड्यांचा शौक, त्यांच्या वकिलांना गाड्याचा शौक, म्हणून त्यांचा वकील इथं आला आणि हे सांगतायत की ती आमच्या इतकं बंडल. नाझी काळात गोबेल्सचाही बाप असलेला हा माणूस आहे. शेवटचं जे राहिलेलं आहे ते आर निंबाळकर.
माझी तपासात तुम्हाला विनंती, तुझा नंबर दे रे, तू पुढे पुढे. तुम्ही त्याला फक्त हाय टाक, तुमच्या नंबरवर ना हाय टाक, त्याचा नंबर घ्या. ऐका मला, तुम्हाला काय नोप होत नाही, त्याचा नंबर द्या. काय हा, ठीक. तो पद्धतच अशी आहे की कोणी त्यांना पाठवलं असेल मला माहित नाही, पण व्हॉट्सअपमध्ये सेव्ह करताना नंबर कोणाला घालतायत आणि ते मला घातलं आणि प्रत्येक खोट. काय म्हणजे त्याला काही सेन्सच राहिले नाही अशा पद्धतीचं सगळं. आणि खोटं बोलण्यात या माणसासारखा ते एक्सपर्ट नाही. या माणसाने वयवर्ष 17 असताना 96च्या इलेक्शनमध्ये नगरपालिकेच्या 4 तास मला केंद्रे नावाच्या घराच्या बाहेर शिव्या दिल्या होत्या. मी विसरलेलो नाही. ही संस्कृती आहे त्या घराची, माणसं पळवणं, दमदाट्यात येणं. आज मला तुम्ही सांगा, सगळ्या पोलिसांच्या केसेस आहेत, यांच्यावर एकही केस का नाही? निष्पाप आहेत म्हणून? हिंमतच होत नाही पलटणच्या लोकांची. किती असलं, किती ऑपरेशन केलं त्यांनी, किती सप्रेशन केलं, किती चार केला, तरी त्यांच्यापर्यंत पोलीस पर्यंत ते जाऊ शकत नाहीत. पोलिसांच्याकडे साऱ्या केसेस गेल्या तरी फोन करून विचारलं जातं की ही केस घ्यायची आहे का, ह्यांनी होकार दिला तर केस घेतली जाते. आणि हे सिद्ध जर करायचं असेल तर राहुल धसचे CDR काढा, ह्यांचे CDR काढा, त्यांचे जे 2 सेक्रेटरी आहेत त्यांचे CDR काढा. जमलं तर 19 सालपासनं 25 पर्यंत जे CCTV फलटण ग्रामीण आणि फलटण शहरात आणि DYSP ऑफिसरचे ते CDRच्या कॉपीज काढा आणि मग तुम्ही तपासून ह्यांचं दूध का दूध आणि पाणी का पाणी काय असेल ते करू. अजून जर काय तुम्हाला विचारायचं असेल तर माझ्या दृष्टीने आमच्या कुटुंबाच्या वतीने मी हे क्लिअर केलेलं आहे. आमच्या त्यांचे काही वैयक्तिक भांडणं नाहीत. ज्या पद्धतीने त्यांनी सत्ता राबवली आहे ही चुकीची आहे. पार्टी आम्ही बघणार नाही. आम्हाला राज्य आणि देशाचं काही फारसं घेणं नाही. आमचा तालुका आणि आमचा जिल्हा याच्यात मर्यादित आमचे विचार असतात. 30 वर्षात घडवलेलं पाणी, शिक्षण आणि अन्य विकासाची कामं हे जर हे तपासू शकतील, वाढवू शकतील, आम्हाला काही त्यांना विरोध करायचं कारण नाही. परंतु धरणं मी केली, पुनर्वसन मी केलं, आयत्या वेळेस मी केलं. त्यांनी शपथ घेऊन सांगावं की 3 वर्षापूर्वी बलकवडीचं पाणी बेकायदेशीररित्या सोडून स्वतःच्या कारखान्याचे टँक धुवून घेतले की नाही, घ्या परवानगी, नाही तर मी तुम्हाला काढून देतो, पैसे दिलेत. अख्खं एक रोटेशन त्यांनी स्वतःच्या टँकमध्ये काढलं. त्यांचे जे कशाचे मळीचे ना होते टँक, नाही, पाणी आपलं धरणाचं आणि 6 धरणाचं जे पाणी आहे, 6 गावांचं पिण्याचं पाणी आत्ता जाऊन द्या, सगळं तिथं पाझरतंय. करायचंच नाही काय. लगेच प्रतिक्रिया, स्वराज्य कारखाना बंद पडला तर रक्ताचे पाठ वाहतील, हे असलं आम्ही ऐकलंय. आणि हे जर थांबलं नाही तर आम्हाला 2च पर्याय आहेत. फलटण सोडून जाणं हे बाप जन्मी आमच्याच्याने होणार नाही. एक होईल त्यांना घालू, आम्ही आमचं गाव सोडणार नाही. आमच्या गावाला आमची जी परंपरा आहे, आमच्या घराची जी अटॅचमेंट आहे ती राजकीय नाही. जन्म घेतला की आम्हाला नाईक निंबाळकरांना, आमच्या घराला, या लोकांच्यासाठी हे करायला लागतं, अशा आमच्या भावना आहेत. आपल्याला जर काही अजून विचारायचं असलं तर खुशाल विचारू शकता. धन्यवाद. तयार आहे आणि तुम्हीही करावी अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. पण मी त्यांच्यावर कुठलाच आरोप केलेला नाही, तर त्यांनी तरी नार्को टेस्ट कशी, आणि मी तरी कुठं म्हणतो तुम्ही करा, आधी 2 गोष्टीची करा. त्यांवरती आरोप केले गेले ते तुम्ही करायला लावले, याच्या पाठीमागचा मास्टर माइंड तुम्ही आहात असं त्यांचं नाव येतं स्पष्ट म्हणत होतं. त्याविषयी नार्को टेस्ट करा असं त्यांचं म्हणणं. तुम्ही म्हणाल त्या ठिकाणी, तुम्ही म्हणाल तो डॉक्टर, कसं बघताय, काय सांगा? त्यांनी स्वतःची नार्को टेस्ट करावी, मी प्रश्न काढून देईन, मग आम्ही आमची नार्को टेस्ट करू. आणि त्यांच्या डॉक्टरने त्यांनी काढायचं काही कारण नाही. नार्कोला आम्ही म्हणतच नाही ना. मी काय आरोप केला का त्या मुलीचा खून केला यांनी? मी काय म्हणलंय का की छळ छावण्यात आल्यात? मी त्यांच्यावर काय आरोप केले म्हणून मी माझ्याकडे पॉइंट आउट करते. त्यांना उत्तर नाही म्हणून ते पॉइंट आउट करते. त्यांच्यावर आरोप केले असं नाही, जे काय होतं याचा मास्टरमाइंड तुम्ही आहे असं. ठीक आहे, मग सिद्ध करा ना तुम्ही.
एक तरी दाखवा की सिद्ध करून दाखवावं त्यांनी की त्या मुलीला मीच पत्र लिहायला लावलं, तिच्या काय त्या हातावर मीच लिहायला लावलं, ती काय तिचे जर काय खाजगी काही रिलेशन्स असतील त्यांना मीच पाठवलं, त्यांचे पैलवान तिकडं बीडमध्ये जात आहेत, तिथले लोक बोलतायत ते मीच करायला लावलं. म्हणजे मी एकदा त्यांना सरळ सांगा, पुराव्यासहित सांगा की हे याच्यातलं मी केलेलं आहे, मग मी हो का नाही म्हणेन. नार्को टेस्ट हा एक स्टंट आहे. नार्को टेस्ट करायची कशाला? आलीच आहे की नार्को टेस्ट आता, बघू इलेक्शनला काय होते. आणि करायचीच असली नार्को टेस्ट तर त्यांनी त्यांची करावी. आमची काय मागणी नाही त्यांनी नार्को टेस्ट. उद्या म्हणतील मी लाय डिटेक्टर टेस्ट करीन. आपण तुम्ही तुमची करा की तुम्ही मला कशाला मागताय? तुम्ही तुमची सत्ता आहे, मला अटक करा आणि नार्को टेस्ट करायला लावा. साधा विषय आहे ना, कशाला माझ्यासाठी मला हे करा. वयाचा विचार करतात. नको. नाही, तो विषय नाही. माझ्या वयाची काळजी करायला नाही माझी फॅमिली आहे. आपण आपल्या डोक्याची आणि भ्रमिष्ट बुद्धीची काळजी घ्या आणि आमच्या तालुक्यापासून जरा लांब राहिला. दिल्लीत आपलं बरंच वजन आहे असं मी ऐकतोय. दिल्लीत जाऊन तुम्हाला जे काय करायचं ते करा. आमच्या तालुक्याला जनतेने नाकारला असताना मुख्यमंत्री त्यांना पाठीशी घालतायत. हे बघा साहेब, मी तुम्हाला क्लिअर कट सांगतो, हा त्यांचा पार्टी अंतर्गत प्रश्न आहे. शेवटची इलेक्शन झाली तेव्हाही युती होती, तेव्हाही देवेंद्र फडणवीस साहेब इथं आले होते. माझी त्यांची ओळख संबंध असतानाही मी एक अक्षर कधी बोललो नाही की तुम्ही या येऊ नका. ते आले, बोलून गेले. त्यांनी क्लीन चिट का दिली हे त्यांना झालेलं. बरं, मी काय तर भाषा करू शकते. क्लीन चिट या माध्यमांचा शब्द आहे. ते एवढंच म्हणले माझ्या आठवणीत बरोबर असेल की याचाच रणजित नाईक निंबाळकरशी संबंध नाही. त्याच्यावर अंधारेबाईंनी जे सांगितलं ते जास्त समर्पक आहे. की आमच्यापैकी कोणीच तथाकथित त्यांचे जे विरोधक आहेत त्यांनी नावच घेतलं नाही. त्या सभेत त्यांचं नाव घेतलं गेलं तर कोणी जोडलं होतं त्यांचं नाव? त्या मी तर जोडलं नव्हतं. देवेंद्र फडणवीस यायच्या आधीच मी सांगितलं एक इथं बारकीशी याच खोलीत माझी प्रेस कॉन्फरन्स झाली आणि मी सांगितलं की फक्त फलटणची आबरू घालवू नका. साखरवाडीच्या सभेत मी सांगितलं की फलटणला परंपरा आहे त्याची आबरू घालवू नका. आणि मोदी आणि अमित शहा सारख्या लोकांनी आमच्या तालुक्याची संस्कृती ठेवावी. देवेंद्र साहेबांच्या न्यायबुद्धीवर माझा विश्वास आहे. त्याच्या पलीकडे यांचं नाव घ्यायला मोकळं कोण आहे? मला 277 जे एफआयआर कारवाईच्या बाबत बोलले तर जिल्ह्यामध्ये 160 एफआयआर आहेत. हे बघा, ते 277 एफआयआर काय आहे ते मी डोळ्यांनी बघितल्याशिवाय मी काय बोलू शकत नाही. त्यांनी जे काय आकडेवारी दिली ही 277 एफआयआर कोणी काढले? मी काढले का? अंधारे मॅडमनी काढले. त्यांना विचारा ना तुम्ही, माझा काय संबंध? मला हे तुम्ही विचारताच का मीडिया म्हणून? मी काय याच्यातले आरोप केले, त्यांनी जे उत्तरं दिली, मला मास्टर माइंड केलं, त्यातल्या कुठल्या गोष्टीचं माझं कनेक्शन एवढं सांगा भाऊ. एक सांगा, तुमच्या मताने सांगा. संजीवराजे नाईक निंबाळकरांच्या घरातून जयश्री अगवणी बाहेर पडतानाचा एक व्हिडिओ त्यांनी काढला. काय दिसलं तुम्हाला? त्याच्यामध्ये त्यांचे वकील सुद्धा त्याच्यातून बाहेर पडताना दिसले. त्याच्यामध्ये तुमचे काही कॉल रेकॉर्डिंग सुद्धा जे जयकुमार गोरेंच्या थांबा, प्रकरणामध्ये शेवटचं मीच बोलतो. शेवटचं मीच असे बोलतो. काही पुरावे त्यांनी तुमचा या मागे एक मिनिट. जयकुमार गोरेंनी, ते तुम्ही नंतर बोला. जयकुमार गोरेंनी महाबळेश्वरला देवेंद्र साहेब असताना हे रेकॉर्डिंग लावलंय जे महाराष्ट्र टाइम्सच्या डिजिटल चॅनेलवर आलंय. तुम्हाला पाहिजे असेल ते मी पाठवतो. मला जे आठवतंय ते त्या मुलीनी म्हणजे महिलेने कोणाच्या तरी तुम्हाला फोन केला होता आणि ती मला असा त्रास होत होता, मला मदत करा एवढं बोलली. मी तिला म्हणलं की तुम्ही जर शिकला सवरला असाल तर इन्शुरन्स बँकेचे काही आमच्या स्कीम होत्या त्याच्यात तुम्हाला नोकरी मिळू शकेल. न पेक्षा आमचे सहकारी एक माजी आमदार होते, आता माजी झाले, त्यांच्याकडे जा, त्यांची सातारामध्ये ओळखी आहेत आणि त्यांना तुम्हाला नोकरीची मदत होईल. आता ह्याच्यात माझं काय चुकलं? आणि त्याच्या आणि या गोष्टीचा संबंध आहे. आणि ते 16 साली आले, 25 साली दाखवले स्वतःच्या केसमध्ये. आणि त्यांचं जे घरात आले ते हे सांगतील. आगामी होणाऱ्या
नाही, याच्यामध्ये काही गोष्टी आणखी स्पष्ट होणं आवश्यक आहे. पहिल्यांदा म्हणजे हा जो सर्व प्रकार डॉक्टर संपदा मुंडे यांच्या नंतर हा जो चालू झाला, याच्यामध्ये रामराजे साहेबांनी तर स्पष्टीकरण पूर्णपणे दिलेलं आहे. परंतु मला एकच प्रश्न त्या ठिकाणी पडलेला आहे की त्यामध्ये माजी खासदारांचं नाव का आलं? त्यांचा काही चौकशी समिती त्यांच्यावर नेमली होती, त्याचा जो रिपोर्ट आहे त्या रिपोर्टमध्ये त्यांचा आणि त्यांच्या पीएनचं नाव होतं. आणि ह्या उल्लेख होता, उल्लेख, नाव नव्हतं. चौकशी समिती ती जी काही कागद बाहेर आली ती तुम्ही पत्रकार मंडळींनी बाहेर आणलेली आहे. की रामरायांपर्यंत येण्याचं, आमच्यापर्यंत येण्याचं काहीच कारण नव्हतं आणि माहिती नव्हतं. अशी चौकशी त्यांच्यावरती झाली आणि या चौकशीमध्ये अशा प्रकारचा काय उल्लेख असेल, हा तुम्ही पत्रकार बंधूंनी त्या ठिकाणी हे सगळं बाहेर आणलं, त्यामुळे ते बाहेर आलं. आणि त्यानंतर अशी काही घटना घडल्यानंतर शेवटी ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. त्यामुळं त्या व्यक्तीलाही सहानुभूती, सिंपती मिळतच असते आणि संपूर्ण महाराष्ट्रातूनच त्या ठिकाणी सिंपती मिळाली. आणि जी जी कारणं घडली असतील ती ती कारणाबाबत चौकशी व्हावी अशी सर्वांची माफक अपेक्षा आहे. याच्याबाबत आम्ही कधीच कुठं उल्लेख केला नाही की त्यांच्यामुळे घडला. आता नंदकुमार ननवरे यांनी तर प्रत्यक्षात नाव घेतलं, त्यावेळेला तरी कुठं राजकारण, सुसाईड नोट होती त्यात नाव आहे. पण यांनी नाव घेऊन उड्या मारल्या, मग काय मागं रामराजे त्या ठिकाणी बसले होते का? मी ढकललो होतो. हा खराच विषय आहे ना. त्यावेळेला आम्ही कुठं राजकारण केलं? हा विषय सुद्धा कधी काढला नाही. हा विषय हा आला पुढं, हा पत्रकारांनी आणला. जे काही स्वयंसेवक वगैरे एनजीओज असतील किंवा सुषमाताई अंधारेंसारखे असतील की जे अन्यायाला वाचा फोडत असतात, त्या मंडळींनी पुढे आणलेला आहे. हा विषय माहिती तरी असायला पाहिजे ना की अशा प्रकारची चौकशी समिती झाली, चौकशी समितीमध्ये असं म्हटलं होतं, त्याचा उल्लेख होता. ते आमच्यापर्यंत याचं कारणच नाही आणि आलेलंही नाही. आता तुम्ही आरोप केल्यानंतर त्या ठिकाणी मग काही कागदपत्र त्या ठिकाणी आपोआपच त्या ठिकाणी गोळा करणं आवश्यक होतं, कारण आम्हाला आमचा खुलासा त्या ठिकाणी दिला पाहिजे. आता जर त्या ठिकाणी म्हणायचं असेल की ते आगोणे साहेब त्यांचे दोनदा उमेदवार होते, एकदा काँग्रेसच्या माध्यमातून होते, एकदा भाजपच्या माध्यमातून होते. आता त्यांचे जे काय आहेत संबंध, आर्थिक असतील इतर काय असतील, हे त्यांच्यापाशी. ज्या वेळेला त्यांच्या मुलींनी आत्महत्येचा प्रयत्न केला त्यावेळेला त्या पहिल्यांदा सुविधा हॉस्पिटलमध्ये फलटणला ऍडमिट झाल्या, नंतर भारतीय हॉस्पिटलमध्ये गेल्या. त्याचा आणि आमच्या कुठल्याही संस्थेचा काही कुठं काडीचा संबंध नाही. आता विनाकारण जोडायचं आणि माझं तिकीट हे झालं कधी? 22 साली. आता हे घडलेलंच नाही. आपल्याकडे तशी मग आता कागद आहे. हे 22 साली घडलं. भारतीय विद्यापीठमध्ये गेल्यानंतर, हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्याच्या पलीकडं त्या ठिकाणी काही सांगितलं नाही आणि उलट त्यांचा जीव वाचवण्याचं काम रामराजांनी केलं. म्हणजे जे काही त्यांनी केलं होतं त्यांचा जीव वाचवण्याचं काम केलं. अजून एक मुद्दा आहे की ज्या वेळेला ते आगवणे साहेब एकदा रामरायांच्या विरोधात उपोषणाला बसले, एकच वर्ष ज्या वेळेला पोलीस त्यांना उठवायला आले त्यावेळेला त्यांनी काहीतरी पिण्याचा प्रयत्न केला. मग आता हे त्यांच्या आत्महत्येला कोणी प्रवृत्त त्यांना केलं, हा विषयच आहे ना. त्यावेळेला त्यांच्या मागे कोण होतं? म्हणजे अशी खोटी नाटे आरोपांची त्या ठिकाणी साखळी. आगवणेबाईंना सांगायचं, रामरायांचं नाव घ्यायचं, आता धडधडीत सगळ्या महाराष्ट्राने ऐकले. ह्याच्या मागे खरं कोण आहे आणि काय आहे ना, आम्ही कधी कोणाच्या मागे अशा प्रकारे लागलोय? रामराजे गेली 30 वर्षापासून राजकारणात आहेत. अनेक वर्ष आम्ही मंडळींनी तालुक्याचं नव्हे जिल्ह्याचं राजकारण केले. अनेक विरोधक होते. कुठल्या विरोधकाला अशा प्रकारचा त्रास आहे? आता तुम्ही पत्रकार बंधूंनी पुढे आणलेलं त्याचं खापर आता कोणावर फोडायचं तर रामराजेंनी केलं, त्यामुळं फलटण तालुका बदनाम. असं होत नसतं. त्या ठिकाणी आगवणेबाईंची माझी आजपर्यंत कधी गाठभेट नाही. आगवणे कुठेतरी कार्यक्रमात पूर्वी भेटले असतील तर असतील, पण कधीही गाठभेट नाही, कधीही कुठल्या प्रकारची चर्चाही नाही. आणि एखाद्या वेळेला त्या मदतीला आल्या असत्या तर करायची कार्य हा वेगळा विषय होता, पण तसं कधी घडलंच नाही. त्यांची आणि माझी भेट झाली ही वस्तुस्थिती आहे, कारण त्यांना भेटायचो आणि त्यांना त्यांची पुढची लोकसभेची निवडणूक सोपी करण्याच्या दृष्टीने तालुका एकत्रित करू अशा प्रकारची त्यांची भूमिका होती. परंतु त्या भूमिकेबरोबर त्यांचं असं स्पष्ट म्हणणं होतं की त्यामध्ये रामरायांना बाजूला ठेवून तुम्ही या. आम्ही आमचं घर कुणाहीसाठी, कुठल्याही राजकारणासाठी कधी फोडायला तयार नाही. आम्ही अभेद्य एकत्रच राहणार आणि त्यातून कधी अशा प्रकारची कुणी आम्हाला कसलीही ऑफर दिली
तरी ती कधीही मान्य केली जाणार नाही. आम्ही एकत्र राहणार. काय असेल ते आम्ही लोकांसाठी करतोय, कुठल्या पदासाठी करत नाही आणि लोकांसाठी इथून पुढच्या काळातही काम करत राहणार. या ठिकाणी काल जे काही नाटक झालं ते कशासाठी झालं हा मलाच प्रश्न पडला. या नाटकाचा अंक आहे म्हणजे अक्षरशः त्या ठिकाणी ऍक्टिंग करून सगळं चाललो. म्हणजे माझ्या हातात असतं तर दादासाहेब फाळके अवॉर्ड द्यायला पाहिजे त्यांना. आहे नाही ऑस्कर आंतरराष्ट्रीय. फलटणची दहशत थांबवण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहात. आता अजून काय करायचं बाकी राहिलंय का? मुख्यमंत्र्यांनाच ऍक्शन घ्यायला लागणार आहे. मी मागणी वेगळी का करू? आणि तुम्हाला कोणी सांगितलं की मी मुख्यमंत्र्यांचे माझे संबंध आहेत हे तर जाहीर सांगितलं. त्यांना मी 50 वेळा सांगितलं की तुमचं नाव वापरून हे असं असं चाललेलं आहे. ते म्हणाले मी कधी बोलतच नाही. यांची पद्धत कामाची ही अशी आहे की सत्तेच्या ठिकाणी जायचं, सत्तेच्या ठिकाणी जे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, अजून कोण मंत्री असतील त्याच्या पीएला गंडवायचं, पीएनेच्याकडनं फोन करायला लावायचे. हे सगळं 14 सालपासून चाललेलं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना याची पूर्ण कल्पना आहे अशी माझी खात्री आहे. आता त्यांच्या पार्टीचे प्रश्न आहेत, त्यांच्या पार्टीचे माजी खासदार आहेत, त्यांच्या पार्टीचे अजून अन्य लोक आहेत, या त्यांचा विषय आहे. आम्ही आमच्या लोकांच्या बरोबर राहणार हा आमच्या हातातला विषय आहे. आणि जर ते करायचंच असेल तर आता या तालुक्यातली प्रशासकीय दहशत, ते अजून एक बोलले त्या प्रांतपै काय तुम्ही बोललं म्हणलं मॅडम तुम्ही महिला आहात, तुम्ही नीट वागा. लोक येऊन सांगतात की आम्हाला आई बहिणी होणं शिवाय देतात, हे मला कळतात. त्यांना म्हणलं मी नीट राहा, त्यात गैर काय? यांना काय त्यांची काळजी पडली, त्यांची बहीण आहे का ती? ह्याच्यामध्ये त्यांच्या बरोबर असणारे ऍडव्होकेट निकम यांनीच त्याच्या विरुद्ध आक्षेप निर्माण केला. हो, म्हणजे हा सर्वसामान्यांचा त्या ठिकाणी असेल तो आक्षेप. तो जो बोलत होता ना बॅरिस्टर निकम माझ्याबद्दल, पिसळलेलं डोकं सडकं डोकं, हा सडका माणूस निकम मूळ घराणं त्याचं कुठलं पुण्याच, इथे येऊन आमच्याला शहाणपणा शिकवतोय. कुठेही निदर्शनं करायची म्हणलं की हे कोंबडा तिथं पुढे असतो. आज त्याचा बाप आजही आमच्या दूध संघावर डायरेक्टर आहे. अरे हा त्याचा बाप 122 कोटीच्या कुठली पतसंस्था जनता यशवंत बँक त्याच्यात अडकलाय. ते बघ की म्हणू तुला काय करायचंय, मार्केट कमिटीचं काय होतंय, आम्हाला या गोष्टी बोलायच्या नव्हत्या. ही सगळी जी लोक तिथं दिसली तुम्हाला काल, ही काही ना काहीतरी वैयक्तिक महत्वाकांक्षेसाठी किंवा वैयक्तिक आमच्या घराचा आम्हाला घराचं, हे बघा यांना जे प्रेम मिळतंय ना हे दहशतीचं प्रेम आहे. आमचं प्रेम आहे हे त्यागाचं प्रेम आहे. आम्ही त्या लोकांना नीट, आजही मी वयाच्या 78 वर्षी 12 तास बसतो, हे तर 30-30 लग्न करतात, हे त्यांच्या त्या घरी तेच करतात. तर यांच्या घरी काय चालतं? माझा जाहीर सवाल आहे, त्यांच्या भावाविषयी मी बोलणार नव्हतो, त्याची प्रकृती व्यवस्थित. अमित भोयटे नावाचा नंदकुमार भोयटेचा जो पुतण्या होता आहे तो आज आम्हाला सोडून तिकडे गेला. त्याच्या बांधकामाच्या विषयी बोल की म्हणो, कोणी तक्रारी केल्या? अशोक जाधव त्यांचा, तो अजून कोण रे चिंचकर का काय काय तो काय चिरुमले का मिरुमले, ह्या काढा की तक्रारी. 308 नगरपालिकेच्या कायद्याच्या कलेक्टरकडं गेल्या 15 वर्षात किती तक्रारी झाल्यात, त्यातनं काय निघालंय? कामं थांबण्यापलीकडे या मंडळी काही करत नाहीत. एक कुरूप शाह नावाची एक व्यक्ती आहे फलटण, ते काल बोलले, त्याचं नाव कुरूप, म्हणून घेतो स्वतःला अनुप, पण त्याचं खरं नाव कुरूप. महाराज अशी जी स्टंटबाजी होती हे दिशा भरकटली जाते जनतेची. फलटणकर जनतेला आणि सातारकरांना आपण काय सांगतो? मी एकच सांगेन की आपल्या जिल्ह्याला, आपल्या तालुक्याला, आपल्या शहराला ऐतिहासिक परंपरा आहे. आमच्या कुटुंबाला ऐतिहासिक परंपरा आहे. या ऐतिहासिक परंपरेला जपण्याचा आम्ही विचार करतोय. तुम्हाला जर आमचा कंटाळा आला असेल तर तुम्ही आम्हाला स्पष्ट सांगा. हे निवडणुकीतनं होईल तरी आम्ही आमची परंपरा सोडणार नाही. 78 ते 91 पर्यंत आमच्या घरात सत्ता नव्हती, कुठली नव्हती. राजकीय वलय आमच्या घराचं संपलं होतं. नशिबाने लोकांनी दिलेली साथ आणि कैलासवासी शिवाजीराजे यांचे वडील त्यांनी आम्हाला एकत्र येऊन आमच्याकडनं शब्द घेतले की याच्या पुढे जगायचं असेल ते हे एकत्र येऊन करा. त्या दृष्टीने आम्ही पावलं टाकली. शरद पवार साहेब, अजित पवार साहेब सगळ्यांनी साथ दिली. पाण्याचे प्रश्न सुटले, शिक्षणाचे प्रश्न सुटले, इंडस्ट्रीचे प्रश्न सुटले. सगळ्यात चांगली गोष्ट काय झाली असेल तर फलटण जे गडवाजेला प्रसिद्ध होतं, मारामारायला प्रसिद्ध होतं,
राजकीय भांडणं, रोज 3 गावं पोलीस चौकीत होती, हे सगळं थांब. 3 गटाची लोक आमच्याकडे येऊन सुखाने नांदत होती. या सगळ्या शांततेच्या आणि समृद्धीच्या दिशेने जाणारा विकास हा या माणसामुळे नष्ट होण्याची शक्यता आहे. आणि त्यासाठी माझा त्याला विरोध त्यांनी कुठल्याही पार्टीत न द्यावं. काय पार्टी करत असतो कमळ. 14 दिवस आधी पृथ्वीराज बाबांनी त्याला जिल्हाध्यक्ष केला आणि 15व्या दिवशी तिकडे गेला. हे असली यांची वागणी आणि दहशतीनेच हो. यांचे कार्यकर्ते जास्त नाहीत. यांचे कार्यकर्ते म्हणजे इथले सरकारी अधिकारीच आहेत आणि ठाम म्हणणं आहे, कोणाला काय बोलायचं असेल सरकारी अधिकाऱ्याला तर बोला. माझं हे ठाम म्हणणं आहे की सरकारी अधिकाऱ्यांनी सरकारी अधिकाऱ्यासारखं वागावं. सगळी दहशत जाईल. देवेंद्र फडणवीसांना काय करायचं कारण नाही. पण वर्ण जे ते सारखं दाखवत आहेत की देवेंद्र फडणवीस माझा आहे, अमित शहा माझा आहे, मोदी आमचा आहे. आम्ही तर लहान माणसं आहे. मोदींच्या ताकदीसमोर आमचं काय चालणार आहे. तरी आम्ही लढणार. आमचं काय व्हायचं असेल ते होईल. अहो यांच्यावर रेड पडली धंद्यावर. आम्ही खरे आरोप केले का त्यांनी टाकले. म्हणलं का मास्टर माइंड तो होता. आणि नार्कोचं जे तुम्ही बोलताय ना, त्यांनी पहिले नार्को घ्यावी. माझा एकच प्रश्न आहे की जो मी बोलून दाखवला की निकमनी जी तक्रार केली त्याच्यानंतर पुणे कमिशनरकडे जाऊन रामराजांना खंडणीच्या गुन्ह्यात आणि किडनॅपिंगच्या गुन्ह्यात अडकावं अशी 3 तास भांडणारे तुम्ही होता का नाही याचं उत्तर त्यांनी द्यावं आणि त्याची नार्को घ्यावी. आणि मग माझ्या नार्को घ्यायला यावं. महाराज आता जो मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम झाला तो कार्यक्रम होऊ नये यासाठी पण तुम्ही प्रयत्न केले असता. मला काडीचाही मी देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री म्हणून मानणारा माणूस आहे. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की त्यांची एकंदरीत वागायची पद्धत, मुख्यमंत्री असतील, आमदार असतील, सगळं असेल. देवेंद्र फडणवीसांची ऍक्च्युली कृष्णा महामंडळाला अनुशेषाच्या माध्यमातून विदर्भाचा एक प्रतिनिधी म्हणून प्रचंड विरोध केलेला आहे. तरी आमची मैत्री होती एकमेकाबद्दल, आजही सद्भावना आहे. या सगळ्या गोष्टी असताना मी कशाला विरोध करू. आणि माझं काय बिघडणार होतं ते येऊन धरून झाला की आत्महत्या झाली नसती त्यांनी आलं असतं. भूमिपूजना करून गेले असते. माझ्याबद्दल बोलाय मला पत्रिकेत नाव होतं, मी नाही गेलो. पण मला माहिती आहे माझ्यावर येणार आहे. ही सुरुवात कोणी केली त्या सभेत या विषयाची, त्यांनी माझी खासदारांनी केली. पहिलं कोणी बोलले ते बोलले. त्याच्यानंतर आमचे परम मित्र माननीय गोरे साहेब बोलले असणार, मी तर ऐकलंच नाही. आणि मग देवेंद्र साहेब बोलले असणार. देवेंद्र साहेबांना तुम्ही विचारा की माझा काय कधी फोन आला होता तर मी कधी त्यांना सांगितलं होतं की या येऊ नका. हे सगळं स्वतःवर शेकते. हा योगायोगाच्या गोष्ट आहे हो. 23 तारखेला झालं आणि हे 26ला येणार होते. 23ला जर आत्महत्या झाली नसती तर काय झालं असतं. त्यामुळे माझा काय थांबवायचा प्रश्न. सुषमा अंधारेंना आणि महबूब शेखला तुम्ही काही झालं, काही याला फोटो जोडून पण त्याच्यासमोर आलेले आहेत. हे बघा, एक मिनिट. महबूब शेख माझ्या ओळखीचा आहे का तर आहे. ऑफिशियली आज मी कुठल्या पार्टीत आहे, घड्याळ पार्टीत. आता खासदारकीच्या इलेक्शनमध्ये रघुनाथराव यांनी पुढे होऊन काम कोणाचं केलं ते काय राष्ट्रवादी पार्टीत नाही, ते घर म्हणून आम्ही एकत्र. त्यांचे राजकीय विचार वेगळे असू शकतात. त्यांनी पवार साहेबांचं काम केलं त्यामुळे महबूबजींनी त्यांची ओळख आहे म्हणून तो फोटो दाखवा. काय लपवायचं आहे का? 8 मेला ते 8 सप्टेंबरला ते माझ्याकडे आले होते, त्यावेळेचा तो फोटो आहे. पण राजकीय व्यक्ती एकमेकाच्या ओळखी पाळखी असणारच ना. आणि तसं तुम्ही मंडळींनी सगळ्यांना पुरवली, आम्ही कशाला पुरवतोय. प्रसिद्धी कोण देते. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी तुमचं नाव घेतलं होतं. कोण? तो या पाठीमागे रामराज आहेत म्हणून. कोण? प्रल्हाद पाटलांनी प्रल्हादचं उत्तर दिलं की त्यानंतर तुम्ही परवाच्या सभेत असं म्हणाला आहोत की नाव घ्यावं माझं. हो घ्यावा ना. मग कुठं घेतलं? सिंह निंबाळकरांनी काल तुमचं नाव घेतलं. कुठं घेतलं? फलटणचे विधान परिषदेचे आमदारांनी फलटण बदनाम केलं असं ते घडलं. मग सांगितलं ना त्यांना, प्रूव्ह करून दाखवा. माझ्यामुळे बदनाम झाला असेल मग ज्या अंधारे मॅडमला 50 कोटीची नोटीस पाठवली होती त्यांची का माफी मागितली? हा उलटा प्रश्न आहे ना. मागितली ना माफी. त्यांनी माफी मागितली आणि सगळ्या आणि त्याला कारण. आता प्रश्न असा आहे की विधान परिषदेच्या आमदारांनी बदनामी केली, मी माझ्यामुळे बदनामी झाली.
पोलीस यंत्रणा निष्प्रभ करून टाकली, माझ्यामुळे झाली. ते मुकादम उचलून आणले, मी सांगितले. मुकादमांचे ट्रॅक्टर इथं लावून ठेवले. आजही तुम्हाला जर वाटलं तर मी तुम्हाला पाठवून देतो. हे सगळं सुरू झालं तेव्हा 100-200 ट्रॅक्टर होते तिथं, ते चिटबाईचे तिथं लावले. आणि तुम्हाला हेही सांगतो की 200, आता हे बोलणार नव्हतो मी, 277 FIR त्यांनी एका त्यांच्या सामान्य कामगाराला दुखवून ठेवलं होतं, त्यांनी अंधारे मॅडमला दिले. काय म्हणणं आहे तुमचं? मला नावही माहित नाही, त्या माणसाचं नाव माहित. तुम्ही म्हणाल कोणी सांगितलं? आम्हाला आमच्या सोर्सेस. 30 वर्ष काय फक्त मुंबईत राहून काय मित्र जोडलेले नाहीत असं काही नाही. त्यामुळे हे सगळं खोटं. माझं नाव घेतलं, काय नाव घेतलं? कर की मग माझ्यावर डिफेमेशनची केस. मी म्हणतो ना की केलंच मुकादमाशी तूच करत होता. 13 नंबर खोली कारखान्यात होती. पहिली जर केस केली असेल तर विंचुर्णीला जाते, तर रात्री 2 वाजता माणसं उचलून मारली. इतकं जर कार्यकर्ता आहे स्वागतचा, त्यांनी कोणाला फोन केला होता? नाही बोलला. कशाला फोन केला होता? साहेब एक मिनिट. याच्यात कुठलंही राजकारण नाही. आमचा राजकीय विषय नाही. आम्ही आमच्या जनतेच्या संरक्षणासाठी रस्त्यावर येणार, कुठल्याही सत्तेशी टक्कर देणार. आमचा राजकारणाचा विषय नाही. मी साखरवाडीच्या सभेत हे क्लिअर सांगितलं होतं की मोदी साहेबांना माझी विनंती आहे, अमित शहाला विनंती आहे की आम्ही फलटणपुरतं, आमच्या जिल्ह्यापुरतं बघणारी माणसं आहे. आम्हाला राजकीय विचार दुसरा कळत नाही. विकास आणि सर्वसामान्य माणूस हा आमचा राजकीय विचार आहे. आणि त्या विकासाला, सामान्य माणसाला संरक्षण द्यायची जर वेळ आली तर तेवढी आम्ही देणार. राजकीय भागाला प्रश्नच येत नाही. मला मी खरं सांगू का, ही प्रशासकीय दहशत काय फक्त पलटणपुरती? बाकीच्या ठिकाणी जाऊन बघा ना. या बाईंचं मला फोटो लावायचा होता, कारण या बाईंच्या दुर्दैवी अंतामुळे हे सगळं बाहेर आले. आज त्या आगवणे मॅडम काय म्हणल्या परवा, 4 मागही त्यांनी 24 साली उभ्या राहिल्या होत्या. पत्रकारांनी त्यांच्याकडे कधी लक्ष दिलं नाही. तुमचं तरी काय चुकत नाही काय? त्या बाईने मला माहिती आहे की, आणि त्यांची माझी ओळख, हो भेट झालीच होती माझी, का होऊ नये. त्या मला विचारत होत्या की आम्ही उभं राहावं का नाही. म्हणलं तुम्ही तुमचा निर्णय घ्या. त्या कुठनं उभ्या राहिल्या? असं आम्ही कुठं काय बोललो त्यांना? हे सांगितले नार्को टेस्टला किंवा लॅब टेस्टला जर तुम्ही येत नसाल तर तुम्ही श्रीमंत निंबाळकर, नाईक निंबाळकर असं नाव घेणार का? हे बघा, नार्को टेस्ट त्यांनी सांगितलं म्हणून नार्को टेस्ट घ्यावी असं कुठं आहे? तुम्ही करा, चौकशीला बोलवा, करा नार्को टेस्ट ना. तुम्ही करा की, तुम्ही आधी करा. मी जे म्हणतोय ना त्याची नार्को टेस्ट काय ते कसले लाय डिटेक्टर ती करा. मग मी करतो काय करायचं ते. येऊन द्या ना बाहेर. अहो तुम्हाला मी मागाशी सांगितलं ना, मी अजित दादा वगैरे ज्या बैठकीत बसलो होतो ते बोलणार नव्हतो. हा विषय मी जेव्हा काढला तेव्हा देवेंद्र साहेब स्वतः म्हणले रामराजे मीच ते थांबवलं होतं म्हणून. काय त्याची हिंमत आहे? तो बसला होता की टोणगा. सगळं मान्य आहे ना. त्याचा वंशावळाचा ह्या सगळ्या विषयाचा काय संबंध? म्हणजे थोडक्यात असं त्यांनी सांगितलं. असतील ना आजकाल 96 कुळी कुणबी हा काय विषय राहिलेत का? नाही. याचा जो आरोप असतो ना तो माझ्या आई वडिलांच्या लव्ह मॅरेजचा असतो. आमच्या घरात लिबरल वातावरण आहे. माझी आत्या ही नामदोषी होती. आलं का लक्षात? हे जर 96 कुळी आहेत, 96 कुळींचं लग्न का होत नव्हतं वडिलांचं, याचंही 96 कुळीने उत्तर द्यावं. माझे विषयच राहिलेले नाहीत ना. वंशावळ, 96 कुळी, आता सगळ्यांची घाई लागली, कुणबी दाखली घेतली. काय राहिले का कोणाचं? किती वेळ झाले? आता कधी येणार एवढं सांगा का? लाईव्ह गेलं 6 महिने ताप द्यायचा नाही.